प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रस्थापित भाजपाला छेद देत आपल्या प्रचारामध्ये मुसंडी घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे पॅनल आहे। या उमेदवार आहेत कविता चंदनशिवे, परत सुशील बनपट्टे आणि परत आहेत सारिका फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे चर्चेतलं नाव आहे। तर सर्वात अगोदर म्हणजे सीएनच विचारतो की 10 दिवस पूर्ण प्रचार केलाय, अंग पिळून केलं सगळं तुमचं, काय ह्या प्रभागामध्ये प्रामुख्याने कुठल्या समस्या जाणवल्या? आता मागील 8 दिवसांपासून होम टू होम प्रचार झालाय, 3 ठिकाणी रॅली झाल्या आहेत। नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत काही भागांमध्ये तर सांगितलं नगरसेवक कोण आहे माहिती नाही। नळ असतील, गटारे असतील, घंटागाडी असेल, अस्वच्छता असेल, पावसाचं पाणी घरात शिरणं असेल किंवा गार्डनच्या स्वच्छता असेल, सिनियर नागरिकांचे प्रश्न असतील, अशा कुठल्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात मागील उमेदवार किंवा मागील नगरसेवक सपशेल फेल ठरलेले आहेत। त्याच्यामध्ये एकूणच जर का प्रचारामधली यंत्रणा बघितली तर तुमच्या अगदी मुसंडी मारल्यासारखी प्रचार यंत्रणा आहे। ह्याच्यामधलं सूत्र काय? नक्कीच तुम्ही हे जे म्हणताय प्रचारात मुसंडी मारली, प्रचारात वेग धरला, याचं कारण म्हणजे जनतेला बदल हवाय। जनतेला बदल हवाय, पण जनतेला बदल होण्यापेक्षा पॅनलला ज्या उमेदवाराच्या नावाने एक वेगळेपण मिळालं त्या म्हणजे चंदनशिवे ताई। नमस्कार, मी कविता आनंद चंदनशिवे। आम्ही होम टू होम प्रचार करत आहे। 10 दिवस झालं, 4-5 ठिकाणी आमची मीटिंग पण झाली, रॅली पण झाली। नागरिकांचा प्रतिसाद तर खूप आहे आम्हाला की घड्याळच निवडून येणार, पण इकडच्या अडीअडचणी ऐकून वाटतं खूप आम्हाला वाईट वाटलं की या 10 वर्षात काही सुधारणा झाल्या नाहीत। नळाचं प्रॉब्लेम, पाण्याचं हे लता फुटणेच्या सुनबाई आहेत आणि जिभेवर खूप मोठा ताबा आणि जे शब्दाचं सामर्थ्य आहे। काय म्हणणार तुम्ही? बघा, जे जनता म्हणणार आम्ही तेच करून दाखवणार। त्यासाठी तर आम्ही आज 4 जनतेची अपेक्षा आहे की बागले वस्तीला मॉरिशस झाला पाहिजे। 20-30 वर्षामध्ये जो विकास पाहिजे तो विकास अपेक्षित आहे तो झाला पाहिजे। हो, नक्की करून देणार। 4 उमेदवार जे त्यांचं म्हणणं आहे, ज्या अडचणी आहेत आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू। त्यांच्या पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, रस्ते खड्डे आहेत, घंटागाडी येत नाही, 8-8 दिवस झालं झाडूवाल्या बायका येत नाहीत। फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रभाग 4 कडून बहिष्कारावर विकासाचा विजय होणार आणि असत्य हे सत्य होणार। सत्य काय आहे? सत्य जे लोक म्हणतात की आम्ही इथं काम करतो, पण इथं असं आहे की कुणी काम नगरसेवक कोण हेच माहित नाही त्यांना। आम्ही विचारलं नगरसेवक कोण, आम्हालाच माहित नाही ते नगरसेवक कोण आहे। कसा असेल हो लीड निकाल कसा असेल बघा ना 16 तारखेला काय काय होणार। म्हणालो काय की जिभेवर म्हणजे शब्दावर सामर्थ्य आहे आणि हे एक नाव आहे बिडवे। म्हणजे चर्चेमध्ये येण्यामागचं कारण काय? सर्व जनतेचं, मायमाऊलींचं, लाडक्या बहिणींचं, समाजाचं पर्याय निर्माण झाला म्हणून जनताच ठरवली। आता आम्ही तर काय, आम्ही काम करायचं हे निश्चित केलंय आणि जनतेने पण ठरवलंय। असं एकंदरीत दिसतंय, वारं फिरलंय, घड्याळ ठरलंय। वारं फिरलंय, घड्याळ ठरलंय, पण ह्या घड्याळाचा काटा फिरवणारा जो काही मध्य काटा आहे तो मात्र प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे। एक सेकंड काटा इथं आहे। काय जर का ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही पॅनल जर का मतदान झालं आणि सभागृहात आलात तर बदल काय असेल ह्या प्रभागाचा? सगळ्यात महत्वाचे म्हणजे मूलभूत जे प्रश्न आहेत जनतेचे ते सर्वप्रथम आम्ही सॉल्व्ह करू। आणि तुम्ही मॉरिशस म्हणलात, मॉरिशस म्हणण्याचं कारण काय ते सांगतो की जी मूलभूत सुविधा नागरिकांचं जीवनमान उंचावणं आहे, त्या नगरसेवक कशासाठी निवडून दिला जातो की आमच्या मूलभूत सुविधा आम्हाला, ज्याच्यावर आमचा हक्क आहे ते आम्हाला मिळाला पाहिजे। मी मग प्रस्तावित करत असताना म्हणालो की बाबा प्रस्थापित पक्षाला छेद देणारं हे पॅनल खरंय या शब्दावर 100%। आज तुम्ही नागरिकांचा प्रतिसाद बघा, भागातल्या कुठल्याही रस्त्यावर जा, गल्लीवर जा, सोसायट्यांमध्ये जा, कुठेही जा, तुम्हाला एकच दिसेल, परिवर्तन निश्चित आहे आणि यंदा बदल घडवून आणायचं आणि काम करणारे लोक जनतेला हवेत। घरात बसणारी लोक जनतेला नको आहेत किंवा 9 वर्ष न दिसलेली लोक जनतेला नको आहेत। जनतेला रस्त्यावर येऊन काम करणारा माणूस हवाय आणि ह्या पॅनल मधले सर्वच्या सर्व लोक वारसदार आहेत। इकडे आनंददादा चंदनशिवेच्या पत्नी आहेत, इकडे लताताई फुटाणे, विजय फुटाणेंच्या सुनबाई आहेत आणि स्वतः सिंह। मी सीए आहे आणि या गोष्टीचा आपण सगळ्यांना काय म्हणूया की म्हणजे बॅलन्स आहे तुमचा, विकासाला नक्कीच चालना मिळेल आणि तुम्ही भांडून विकास करून घेणार आहे। हो 100%।
नक्कीच आमच्याकडूनच्या खूप खूप शुभेच्छा. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्रे.